प्रँक करणार आहे. लेट सी हाऊ इट गोज. दिस इज द फर्स्ट टाइम मी प्रँक करणार आहे. 3 हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर ॲक्च्युली मागच्या आठवड्यामध्ये 2 व्हिडिओ मला पोस्ट करायला जमले नाहीत. म्हणजे आय थिंक सोमवारी व्हिडिओ आलेला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ मी पोस्ट केलाच नाही, कारण की खूप जास्त काम आहे. तुम्हाला माहीतच आहे मी यूट्यूब तर आहेच माझं, पण यूट्यूब कसं माझं पॅशन वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी आहे. आय लाईक इट सो आय डू इट, बट इट्स नॉट माय अर्निंग सोर्स ऑर एनिथिंग. सो अदर दॅन दॅट आय डू डिफरंट थिंग्स. तर ते सगळं चालू होतं. राईट नाव ऑल्सो आय एम सिटिंग ऑन माय डेस्क अँड वर्किंग. पण आता मी घेतलेली आहे माझी हेअरकटची अपॉइंटमेंट. सो आता मी चाललेली आहे तिथे. वाजलेले आहेत आत्ता तर वाजलेले आहेत 11:06 आणि मला अपॉइंटमेंट आहे 12:30 12:30 वाजता. तर मग मी म्हटलं आता काम थोडंसं स्टॉप करते, आवरते. मी सकाळी उठले, मुलांचं आवरलं वगैरे, चेतन ऑफिसला गेले, मुलं स्कूलला गेली आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला स्टार्ट केलं लगेचच. अँड देन आत्तापर्यंत कामच करत होते. तर म्हटलं आता उठते, थोडंसं काहीतरी खाते पिते आणि मग त्यानंतर हेअरकटची अपॉइंटमेंट आहे, थोडं रेडी होते आणि मग जाते तिकडे हेअरकटच्या तिथे. आणि तिथे ना हेअर वॉश वगैरे सगळं करून देतात, तर त्यामुळं सोपं आहे. मला घरी काय हेअर वॉश वगैरे करत बसायची गरज नाही. आता माझा चेहरा एकदम झोपेतून उठल्यासारखा असा आहे, बट आय गेट रेडी अँड आय टॉक टू यू. तर माझा आवरून झालेला आहे आणि आता जरा छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. निघायचंच आहे मला बाहेर. नवऱ्यावर तोपर्यंत 12 वाजलेत ऑलरेडी. तर म्हटलं आता पटकन काय खाऊ. तर आजकाल नाही, म्हणजे खूप दिवस झाले ॲक्च्युली मी व्हिडिओ पण बनवला होता. तर मी ओव्हरनाईट ओट्स बनवून ठेवते. तर तेच आहेत, हे जस्ट फ्रीजमधनं काढलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आवडीचे फ्रूट्स. तुम्ही ॲड करू शकता किंवा मग नट्स ॲड करू शकता. तर हे मी कॉस्कोमधनं आणलेले आहेत, हार्ट हेल्दी नट्स आहेत. मला खूप हे चांगले वाटतात, कारण की एकतर मिक्स नट्स आहेत, सो व्हरायटी मिळते. त्याचबरोबर जे आपल्या हार्टसाठी चांगले आहेत तेच नट्स आहेत ह्याच्यामध्ये. अक्रोड म्हणजे वॉलनट्स जे असतात, तर ते ओव्हरनाईट ओट्समध्ये घेते, खूप छान लागतात. आणि ह्याच्यामध्ये बनाना चिरून टाकू शकतो किंवा मग ॲपल्स पण चिरून टाकू शकतो. खूप छान लागतात, टेस्टी लागतात एकदम. म्हणजे ते कॉम्बिनेशन खूप परफेक्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जे आल्मंड मिल्क यूज केलेलं आहे ना, ते व्हॅनिला फ्लेवरचं आल्मंड मिल्क मी यूज करते. नो शुगर ॲट ऑल. हवा असेल तर तुम्ही ह्याच्यावरती हनी घालून घेऊ शकता. पण मी कधी कधी हनी घालते, कधी कधी नाही घालत. मला आता तशी सवय झाली आहे ॲक्च्युली. सो जेव्हापासून मी आणि चेतन म्हणजे हे डाएट वगैरे हे सगळं करायला लागलेलो आहोत, तर तेव्हापासनं थोडे हेल्दी चॉईसेस करतो, साखर अवॉइड करतो. तर चेतनची जी वेट लॉस जर्नी आहे ती मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचीच आहे, पण त्यासाठी चेतनना व्यवस्थित वेळ पाहिजे असून व्हिडिओ करायला माझ्यासोबत. सो आय एम वेटिंग फॉर दॅट. पण शुअरली आय लेट यू नो की काय काय म्हणजे कसं कसं वेट लॉस केलेलं आहे अँड ऑल. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते, सो आय हॅव सो मेनी थिंग्स टू शेअर विथ यू. एनिवेज मला बाहेर पण जायचं आहे आणि पटकन मी आता हे ओव्हरनाईट ओट्स खाऊन घेते. छान मिक्स करून घ्यायचं. असे दिसतात. चिया सीड्स आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे कसं पोट एकदम भरल्यासारखं वाटतं. मी कारमध्ये बसली आहे आणि एवढी गाडी गरम झाली आहे ना, इतकी गरमी झाली आहे अचानक. ॲक्च्युली सकाळी खूप गरम असतं आणि संध्याकाळी खूप जास्त थंड होतं. सो टेम्परेचर सारखं गार गरम होत राहतं. पण आता ह्या गाडीमध्ये खूप जास्त गरम होतं आणि ही ना ब्लॅक कार आहे, तर त्यामुळं काय होतं की हीट एकदम ह्याच्यामध्ये राहते आणि त्यामुळे गरमी खूप जास्त होते. आणि दुसरी जी गाडी आहे तर ती इलेक्ट्रिक कार आहे ना,
त्याच्यामध्ये कसं तुम्ही आधीच टेम्परेचर थोडंसं सेट करू शकता ॲपमधनं, आणि मग जेव्हा तुम्ही येऊन बसता तेव्हा गाडी एकदम व्यवस्थित असते, आतून थंड असते. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ दॅट कार. पण आता चेतन ती गाडी घेऊन गेलेत आणि मला ऑलरेडी उशीर झालाय. बघते मी आता तिथे फोन करते सलॉनमध्ये. ऑल्सो जे माझं नेहमीचं सलॉन आहे तर मी तिथेच जाणार आहे, दुसऱ्या सलॉनमध्ये नाही जाणार आहे. तिथली जी हेअरस्टायलिस्ट आहे ना, तिला माझ्या केसांबद्दल वगैरे सगळं माहिती आहे. आधीपासून माझे केस तीच करते, म्हणजे हेअरकट वगैरे. सो आय थिंक इट्स बेटर टू गो ॲट द सेम प्लेस अँड टू द सेम पर्सन, कारण की मग खराब नाही होणार काही. रिस्क फॅक्टर जरा कमी होतं. आणि नाही, खालून असे झालेत माझे केस, लिटरली हे झाडूसारखे झालेत केस. सो आय जस्ट वॉन्ट टू कट देम ऑफ आणि असे हेल्दी लुकिंग हेअर हवेत मला. सो लेट्स सी. I will film, I'll not post to you, okay? Don't worry. Don't worry. Lynn, say hi in the mirror. Say hi. You can take photo with me. Yeah. Say hi. खूप छान हेअरकट केलाय त्यांनी. मला आत्ता दाखवता नाही येते, बट जसे मी घरी जाईन तर व्यवस्थित दाखवते. आता घरी जाते, पार्किंग लॉटमध्ये आहे मी, वॉक करते. आणि मला पाहिजे तसा त्यांनी केलेला आहे हेअरकट. सो मी तिला काय काय सांगितलेलं इन्स्ट्रक्शन्स मला कसा पाहिजे वगैरे ते मी थोड्या वेळात तुमच्याबरोबर शेअर करते, सो दॅट तुम्ही पण तुमच्या हेअरस्टायलिस्टला या सगळ्या गोष्टी सांगू शकता आणि मग परफेक्ट असाच हेअरकट हेअरस्टायलिस्ट तुम्हाला करून देऊ शकतो. इथे आले होते तर जवळच कार वॉश सेंटर आहे, तर म्हटलं कार वॉश करून घेऊन जाते घरी जाताना. एवढी गरम झाली आहे ना, म्हटलं थोडंसं गार पाण्याने धुवून काढली तर थंड मस्त वाटेल. चला, कार वॉश झाली आहे, ड्राय होती आता कार. आवाज येत असेल तुम्हाला. आता मी निघते आणि घरी जाऊन तुमच्याशी बोलते. जस्ट आत्ता मी घरी आले आणि असं छान हेअरकट झालेला आहे माझा. मला तरी खूप आवडला. ॲक्च्युली मी सांगितलं होतं लॉंग लेयर्ड हेअरकट हवा आहे आणि लेअर पण मला फक्त खालीच पाहिजे होते इथेपर्यंत. कधी कधी शॉर्ट लेयर्स पण असतात, पण मी लॉंग लेयर्स सिलेक्ट केलं होतं. मागून तर तसेच पाहिजे होते मला. आणि फेस फ्रेमिंग सांगितलं होतं आणि मागून केस असे दिसतात. आय होप दिसत असतील. आणि बाकी तर इथून असे हे लेयर्स तर दिसतातच आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझी जी हेअरस्टायलिस्ट आहे तर ती आधी ना व्हिडिओमध्ये यायची नाही, पण आज ती अचानक म्हणली आय एम ओके विथ व्हिडिओज अँड सोशल मीडिया. सो तिने पण आज तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओमध्ये हाय केलं. सो इट वॉज अ बेस्ट पार्ट. आणि परत मी काम करायला बसलेली आहे घरी आल्यावरती. आणि आता चेतन येतील घरी. सो घरी संध्याकाळी आले की त्यांना सरप्राईजच असणार आहे माझं हेअरकट वगैरे बघून. तर मी एक प्लॅन केलेला आहे. ॲक्च्युली मी प्रँक करणार आहे. लेट सी हाऊ इट गोज. दिस इज द फर्स्ट टाईम मी प्रँक करणार आहे आणि मुलांना पण माहीतच नाही आहे हेअरकटचं वगैरे काय. सो बघूया कसा होतोय. आणि आत्ता मी असा एक छान छोटासा क्लचर लावलेला आहे, तरी पण छान दिसत आहे, म्हणजे केस छान दिसत आहेत असे सुद्धा स्टाईल केलेले. पण सोडल्यावरती अजून छान दिसतात. सोडल्यावरती असे दिसतात. तर येस, तर प्रँक काय आहे वगैरे हे सगळं मी तुमच्याबरोबर हळूहळू शेअर करेन पुढे व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. आणि तोपर्यंत मी माझं हे काम आता फिनिश करते.
आता झालेली आहे संध्याकाळ आणि मुलं आणि चेतन आता घरी येतील. आणि जसं मी म्हणलं की मी करणार आहे प्रँक. तर ॲक्च्युली माझ्याकडे ना असा हेअर पॅच आहे. बेसिकली हे बँग्स आहेत असे इथे पुढे असतात तसे, तर ते मी लावणार आहे. बघा असे आहेत आणि असे इथे लावले तर खूप फनी दिसणार हे. ॲक्च्युली मी घेतल्यापासून ना कधीच हे लावले नाहीत, बिकॉज मला असं वाटलं की ते माझ्या फेसला सूटच होत नाहीत किंवा एवढे ते चांगले पण दिसत नाहीत. सो मी कधीच असे लावले नाहीत. पण इथे त्याला क्लिप आहे आणि असे दिसतात ते, व्हेरी फनी. सो मी सांगणारी चेतना की मी केस कट केलेत, पण आत्ता ॲक्च्युली छान दिसतात. छान ॲज इन मर्ज तरी होतात ॲटलिस्ट. जेव्हा म्हणजे लॉंग हेअर होते तर ते पूर्ण ते वेगळंच दिसायचं आणि केस वेगळेच दिसायचे. ॲटलिस्ट आता ह्याच्यामध्ये थोडं तरी मर्ज होतं आहे. सो बघू चेतना लक्षात येते का नाही. की म्हणजे मी असं सांगणार आहे की केस कापायला गेले आणि मी बँग्स करायला सांगितले आणि त्यांनी असे बँग्स करून ठेवले. खूप कसं दिसतंय ते, व्हेरी फनी. बघूया आता प्रँकमध्ये कोण कोण फसतं ते. मुलांना पण तेच सांगणार आहे कारण की तिघं पण एकत्रच येतील ते. तर बघूया. आणि आता मी ना स्वयंपाकाची तयारी करते आणि काढायला हे खूप सोपं आहे. असं जस्ट इथे क्लिप काढली ना की असं निघतं हे. तर आता मी ना स्वयंपाकाची तयारी करते. माझं पण काम झालेलं आहे आजच्यासाठी, डन अँड डस्टेड. आता उद्या सकाळी बघूया. आता वाजतायत 5. तर मी म्हटलं आता सुरू करते स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची. मुलं येण्या अगोदरच मी सगळा स्वयंपाक म्हणजे मोस्टली 80% कुकिंग मी कम्प्लीट करायचा ट्राय करते. म्हणजे कसं ते आल्यावरती मग त्यांच्याबरोबर मला थोडंसं खेळता येतं. काही अभ्यास करायचा असेल तर तो, किंवा रीडिंग वगैरे असं आम्ही मग टाईम एकत्र स्पेंड करतो. आणि आता वेदर पण छान आहे ना, तर मग बाहेर पण बसतो, म्हणजे बॅकयार्डमध्ये आम्ही टाईम स्पेंड करतो असं. तर छान वाटतं असं. म्हणून लवकरच मी सगळं कंप्लीट करून घेते. तर चला आता कुकिंग. डिनरमध्ये आज मी बनवणार आहे तुरीची डाळ. आणि आपण डाळ कांदा बनवतो ना तसं, फक्त कोणी कोणी मसूर डाळीचा डाळ कांदा बनवतं. मी तूर डाळ घेतलेली आहे आणि आता भिजत घातलेली आहे. थोड्या वेळ भिजत ठेवली की मग छान शिजते, लवकर शिजते. त्यानंतर मी यूज करणार आहे हे सोया चंक्स, कारण की प्रोटीन पाहिजे. सो तुरीची डाळ आणि सोया चंक्सची भाजी असं मिळून म्हणजे छान लागेल भाजी आणि टेस्ट पण येईल, प्लस प्रोटीन पण कम्प्लीट होणार इनटेक. आणि त्याचबरोबर नाचणीची भाकरी करते. नाचणीची भाकरी करताना मी पहिल्यांदा उकड काढून घेते. मुलं नाचणीची भाकरी खात नाहीत तर त्यांच्यासाठी सेपरेट मी आता परत कणिक वगैरे भिजवून आता पोळ्या वगैरे करणार आहे. त्यांची यायची वेळ झाली आहे आणि मी स्वयंपाक करत होते, पण म्हटलं की वेळ मिस व्हायला नको म्हणून मी हे लावून बसलेली आहे आता. आणि तुम्ही पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं दिसतंय ते. इथे माझे सोयाबीन चंक्स जे आहेत ते इथे बॉईल होतात. तर या मी काय सांगत होते, हां, तर मी लावून बसली आणि आल्यावरती मी डायरेक्ट त्यांच्याकडे असा कॅमेरा धरेन, सो दॅट तुम्ही सगळेजण त्यांची रिॲक्शन बघू शकाल. मी आजपर्यंत कधीही असा प्रँक वगैरे काही केलेलं नाही आहे. म्हणजे असं घरच्या घरी टाईमपास मजा मस्ती केली आहे प्रँक म्हणजे असं काहीतरी, पण असं फिल्म करून असं काही केलेलं नाही आहे. सो लेट सी आजचा कसा होतोय ते. ओके, हे आलेत घरी आता. मला घराचा आवाज आला आहे, सो बघू आता. माझा हेअरकट बघायला रेडी आहे. हो. मला माहिती नाही तुम्हाला. ओके, 1 2 3. काय एकदम स्कूल गोईंग मुलगी वाटतेस तू आता. स्कूल गोईंग कशी वाटते शौर्य मी? थांब ना शौर्य, बघ यंग असं वाटतं आता तू पण म्हणजे असं चांगलं नाही झालं. मस्त झालं, असं एकदम यंग दिसतेस आता तू. असं स्कूल गोईंग मला एवढं नाही आवडलेलं खरं. नाही शौर्य, तुला कसं वाटतं माझा हेअरकट? तुझा आणि सियानाचा सेम झाला. सियानाचा असं केलं होतं एकदम. तुम्हाला आवडला पण? हो, छान आहे, डिफरंट आहे एकदम. So different, I could think you're Korean. हा, बरोबर, करेक्ट, कोरियन झालं हेअरकट. खरंच? Yep. तुला कसं वाटलं सियाना? मला आवडलाच But नाही पण. Korean. Why did you? Well, the whole is Korean, except for the curls at the bottom. पण हेअर बँग्स कशा झालंय? Happy. That's what makes them look Korean. I have a lot
talking. मस्त झालं पण मग आता दुरुस्त कसं करायचं हा? काही नाही, आता वाढू द्यायचे आणि परत कट करायचे परत. Nope. काय आपलीच प्रॉपर्टी आहे. Plus, Mom, another thing is you can. रिअल सांगा चेतन तुम्हाला अगं, खरंच real कसं. सांगतो, खरंच छान झाले. डिफरंट आहेत सो. You don't look different no matter what you do to yourself. You still love me? Yeah, you look the same no matter what. इश्क की जुबां हुस्न का बयान है. Dun, तू dun, dun. जानशीन जान जा, तू मेरी जान है. Yeah, camera on me. तारीफ न करे इतनी मैं. गाईज आय एम सिरियस गाईज, मला खरंच नाही आवडले. Yeah, I don't like the bangs. That's मस्त the झाली. only thing I don't like. ओई शपथ, आम्हाला खरंच वाटलं. I knew it. आम्हाला वाटलं खरंच आहे. काय अगं छान दिसत होते. मला वाटलं तुम्ही म्हणाल की काय काय करून आली केसाचं. नाही, छानच दिसत होते. शौर्याला लावूया आता बँग. शौर्य चिडला आणि बँग ट्रॅश केले. अरे ट्रॅश. मगाशी मी प्रँक व्हिडिओ फिल्म केला आणि मला माहिती नाही की ते प्रँक झाला पण का फेल झाला. नाही झालेलं प्रँक ऍक्च्युली. मला वाटलं खरंच तू तसं केलंस. नाही तसं नव्हतं केलं. मला ते सूट होणार नाही मला वाटतं. पण एकदा मी असंच ते कधीतरी अमेझॉनवरनं ऑर्डर करून बघितलेलं की म्हणजे चांगलं दिसतंय का बघायला. पण तेव्हाच मला काय एवढं ते आवडलं नव्हतं. असं कधी घातलंच म्हणजे वेअरच केलं नव्हतं. तर मी म्हटलं आता ऍक्च्युअल चेतना काय फील झालं की मला वाटलेलं तसाच हेअर कट केलेला आहे तू आणि छान दिसत होता आणि असं एकदम यंग लुक वाटत होता, म्हणजे डिफरंट लुक. नाही मला चेतन. वाटलं काय ना. शाळेची मुलगी वाटत होते मी. नाही पण मग छान वाटत होतं ना. मग काय झालं, शाळेची मुलगी असली तर यंग वाटत होतीस तू, म्हणजे इट वॉज अ कॉम्प्लिमेंट. पण मग आत्ताचं चांगलं नाही वाटत का? आताच छानच आहे पण तो पण पण हा काय वाईट म्हणजे नव्हता. मी बरेचदा असं लेयर्स मी केलेत ह्याच्या आधी. बरोबर. पण तो पण छान होता. मला वाटलं की डिफरंट लुक काही वर्षभरासाठी वगैरे. पण म्हणजे केलेच आहेत मी थोडेसे, पण नॉट दॅट शॉर्ट आहे असे केले. बरोबर. पण या पण असं ठीक आहे. झाला एकंदरीत प्रँक व्हिडिओ काइंड ऑफ video, फेल काइंड ऑफ फेल नाही झाला, सक्सेसफुल. सक्सेसफुल झाला actually. सक्सेसफुल झाला. Yeah, yeah. तुम्हाला खरं वाटलं? हो 100%. आणि मी कारण मी expect- काही पाहिलंच नव्हतं ना तू मागवलेलं. या ते मी काय म्हणजे असं दाखवलंच नाही. हा, त्यामुळे मला वाटलं की असेच केलेस तू केस. आणि मी तरी तुमची रिॲक्शन घेण्यासाठी असं किती म्हणत होते, मला नाही आवडलेला पण तुम्ही म्हणे मला आवडला. हो मला आवडलेलं कारण छान दिसत होता. आणि त्यानंतर ना लगेच काय झालं की मुलांना भूक लागलेली म्हणून मी लगेचच किचन मध्ये केले, स्वयंपाक बनवला, मुलांचं जेवण पण झालं आता. तर चला आता मी भाकऱ्या माझ्या अर्ध्या झाल्यात, हाफ ऑफ द भाकरी बनवायच्यात, सो ते बनवून घेते. भाजी आपली रेडी झालेली आहे मस्त आणि जस्ट मी आता गॅस बंद केला. पण इतकी टेस्टी लागते ना ही भाजी. आणि सोया चंक्स आहेत असं कळत पण नाही ह्याच्यामध्ये, एकजीव होऊन जातं डाळ आणि सोया चंक्स. नंतर इथे मी भाकरी बनवली, ही छोटीशी ॲक्च्युली राहिलेल्या पिठाची, ही पण छान फुगली एकदम भाकरी. आणि इथे मी बाकीच्या भाकऱ्या करून ठेवलेल्या आहेत, हे बघा. आणि एकच छोटीशी पोळी शिल्लक राहिली आहे. पण भाकऱ्या ह्या एवढ्या सॉफ्ट होतात ना, हे बघा. असं केलं तरी ते छान होतात, सॉफ्ट एकदम मस्त होतात. तुम्ही अजूनपर्यंत कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा.